ब्रेकनंतर बातमी भिवंडीतली आहे। भिवंडीतील इमारत दुर्घटना प्रकरण आणि या प्रकरणी बिल्डिंग मालकासह कंत्राटदारावर गुन्हा आहे। 10 जणांच्या मृत्यूनंतर कारवाई आहे। भिवंडी शहरातील गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी। या दुर्घटनेप्रकरणी निजामपूर महानगरपालिकेच्या तक्रारीवरून बिल्डिंग मालक आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अभिजित हिरे यांच्याकडून। अभिजित, काय अपडेट? नक्कीच आपण जर पाहिलं कोहिनूर इमारत बिल्डिंग प्रकरणातील 10 जणांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर शहरातील गंगारामपाडा परिसरातील कोहिनूर इमारतीमध्ये 10 जणांचा मृत्यू आणि 3 जण जखमी झाल्याची दुर्घटना घडली होती। त्यानंतर निजामपूर महानगरपालिकेच्या तक्रारी बिल्डिंग मालक असतील आणि जे कंत्राटदार असतील ते त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जर पाहिलं तर या प्रकरणी कोणती आवश्यक परवानगी न घेता निष्कृत दर्जाचे बांधकाम केल्याचा आरोप बिल्डिंग मालक बिलाल अहमद खान यांच्यावर करण्यात आला होता। आणि त्याचे जर पाहिलं तर इमारतीच्या पिल्लरच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर अशोक करू नये त्याच्यावर देखील भारतीय न्याय संहितेसह अनेक कायद्यानुसार कलमनुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। या प्रकरणी जर आपण पाहिलं तर भिवंडी निजापूर महानगरपालिकेचे जे प्रभारी सहाय्यक आयुक्त असतील बांधकाम विभाग फैयाज ताकलीकर त्यांनी या संदर्भात गुन्हा नोंदवलेला आहे। अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।